सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचे कारण असं आहे की आज एक भव्यदिव्य असं मौजे वडोज या ठिकाणी दुस्साबैल मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात अनेक टॉपची नंदी पळण्यासाठी येणार आहे. प्रथम क्रमांक जर 51 लाख रुपये बक्षीस असलं तरी या मैदानात टॉपची नंदी पळताना पाहायला मिळणार आहे. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 8मध्ये विठ्ठल नानांचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, विठ्ठल नानाच्या कमीत कमी 6 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. मित्रांनो, आज विठ्ठल नानांची सर्व नंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत. या वडूच्या दुसऱ्या मैदानामध्ये पहिली चिठ्ठी गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 8मध्ये, दुसरी गट क्रमांक 32मध्ये तास क्रमांक 3मध्ये, तिसरी गट क्रमांक 39मध्ये तास क्रमांक 7मध्ये, चौथी 41मध्ये तास क्रमांक 7मध्ये, पाचवी 42मध्ये तास क्रमांक 9मध्ये अशा चिठ्ठ्या आहेत. मित्रांनो, कमीत कमी 5 तरी चिठ्ठ्या आपल्याला समजलेल्या आहेत विठ्ठल नानांच्या. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 6मध्ये ओगलेवाडीकरांच्या तेजेच्या नावाने चिठ्ठी आहे. मित्रांनो, गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 9मध्ये मोराळकरांचा चालू सीझनचा गुलालाचा बादशाह सम्राट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 1मध्ये जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 6मध्ये हिंद केसरी सचिनच्या नावाने चिठ्ठी आहे. मित्रांनो, सचिन किंवा सचिनच्या दावणीतले नंदी पळताना पाहायला मिळतील. गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 9मधून घाणनकरांचा दुर्गा किंवा गोकुळ आपल्याला पळताना पाहायला मिळेल. 2 चिठ्ठ्या आहेत. मित्रांनो, घाणनकरांच्या नावानं गट क्रमांक 11 आणि गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 7मध्ये अशा 2 चिठ्ठ्या आहेत. गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 8मध्ये मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने चिठ्ठी आहे. मित्रांनो, आणि गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 6मधून मित्रांनो कलोडणकरांच्या आणबानशान कलोडणकरांचा लक्ष्मणराव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या आहेत काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक. आता राहिला प्रश्न, आपला लाडका बकासूर पाळणार की नाही? तर मित्रांनो, नाही, आपला बकासूर अजून काही दिवस आरामावरच असणार आहे. बकासूरच्या दावणीबद्दल गोट्याबद्दल प्रकरण चालू आहे. ते प्रकरण थोडं आता शांत व्हायला लागलेलं आहे. मित्रांनो, अजूनही निकाल पूर्णपणे लागलेला नाही. कालच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मामा असतील, सर्व मान्यवर असतील, चौधरी साहेब असतील यांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलेलं आहे. मित्रांनो, आणि याच्यावर कठोर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी शाब्दिक बाद झालेले आहे. मित्रांनो, त्यामुळं काही दिवस बकासूर आरामावरच असेल. जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत बकासूर आरामावरच असणार आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, धन्यवाद.